महाराष्ट्रात मोदींची पहिली प्रचार सभा ही विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघात होत असून येथे भाजपचा नव्हे तर शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात आहे। त्यामुळे मोदी यांनी या मतदारसंघाची निवड करण्यामागे नेमके कारण काय यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदान आहे। यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असून त्यांनी पहिली जाहीर सभा ही रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान या गावी 10 एप्रिलला होत आहे। विशेष म्हणजे रामटेकला भाजपचा उमेदवार रिंगणात नाही, तिथे शिंदे गटाचा उमेदवार आहे। या मतदारसंघाला खेटूनच नागपूर लोकसभा मतदारसंघ असून तिथे नितीन गडकरी हे पक्षाचे उमेदवार आहेत। पण तरीही मोदींनी नागपूरऐवजी रामटेकची केलेली निवड अनेक चर्चेंना तोंड फोडणारी आहे। सेना भाजप युतीत हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला येत असल्याने येथून आतापर्यंत भाजप कधीच निवडणूक लढलेलं नाही। सेनेत फूट पडल्याने भाजपने या मतदारसंघावर दावा करून बघितला, पण शिंदे यांनी तो फेटाळल्याने भाजपने शिंदे गटाला काँग्रेसमधून आयात केलेला उमेदवार राजू पारवे दिलाय। शिंदे गटाची उमेदवारी मिळेपर्यंत पारवे काँग्रेसनिष्ठ होते, त्यामुळे काँग्रेसवर टोकाची कठोर टीका करणाऱ्या मोदींना काँग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे। ही बाब अनेकांना खटकणारी ठरली आहे। पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला असून पहिल्या टप्प्यात मतदार होणार। 5 पैकी 3 ठिकाणी भाजपचे व एका ठिकाणी मित्रपक्षाचे विद्यमान खासदार 2019 ते 2024 या दरम्यान पुलावरून बरेच पाणी वाहून गेले आहे। निष्क्रिय खासदार, वाढलेली महागाई, बेरोजगारी यामुळे केंद्रातील सरकार विरोधात प्रचंड संताप लोकांच्या मनात आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह विदर्भातील सर्व जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे। राष्ट्रनिर्माण न्यूज करिता रामटेकवरून राकेश मर्जिवे यांची रिपोर्ट।